आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांच्या माध्यमातून पिंपळगाव बहुला परिसरात विविध विकास कामांचे 2 लोकार्पण व उद्घाटन आज मोठ्या उत्साहात पार पडले। पिंपळगाव येथील महादेव मंदिर परिसर तसेच समृद्ध नगरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात फ्लेवर ब्लॉक बसवण्यात आले असून या विकास कामांचे लोकार्पण आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते करण्यात आले। त्याचबरोबर मीनाताई ठाकरे शाळा परिसरातील रस्त्यांच्या डांबरीकरण कामाचे कुदळ मारून उद्घाटनही करण्यात आले। या विकास कामांमुळे सामाजिक व धार्मिक उपक्रमांसाठी मोठी सोय उपलब्ध होणार असून मंदिर परिसरात फ्लेवर ब्लॉक बसवण्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले। स्थानिक नागरिकांनी आमदार असाव्यात तर अशा शब्दात आमदार सीमा हिरे यांच्या कार्याचे कौतुक केले। यावेळी बोलताना आमदार सीमा हिरे यांनी सांगितले की पिंपळगाव बहुला प्रभाग क्रमांक 10 मध्ये सर्वाधिक विकास कामांचे करण्यात आली असून भविष्यातही नागरिकांच्या गरजांना प्राधान्य देत विकास कामे सुरू राहतील। कार्यक्रमाच्या शेवटी आमदार सीमा हिरे तसेच उपस्थित मान्यवरांचा पिंपळगाव येथे जाहीर सत्कार करण्यात आला। आज प्रभाग क्रमांक 10 मध्ये पिंपळगाव बहुला या गावातील मोठं सभागृह बांधलेलं आहे। लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांच्या नावाने ते सभागृह बांधलेलं आहे। पिंपळगाव बहुला या गावामध्ये जे काय आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रम होत असतात किंवा उत्सव सण समारंभ असतील ते करण्याकरता मोठं सभागृह या गावाकरता नव्हतं आणि त्यामुळे लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांच्या नावाने आज त्या सभागृहाचं देखील लोकार्पण करण्यात आलेलं आहे। इथे प्रभाग क्रमांक 10 मध्येच आज रस्त्याचं डांबरीकरण करणे याही कामाचं भूमिपूजन करण्यात आलंय। बऱ्याच दिवसापासून रस्त्यांची प्रतीक्षा होती, त्याचबरोबर बरेच दिवस पाऊसही असल्यामुळे हे काम करता येत नव्हते, परंतु आता या कामाची सुरुवात डांबरीकरण करून कॉलनी रस्ते जे आहेत त्यांचं डांबरीकरण होणार आहे। बाजूलाच असलेलं वास्तुनगर या सुद्धा रस्त्यांचं कॉन्क्रीटकरण करण्यात येणार आहे। त्याकरता सुद्धा 2 कोटीचा निधी हा मंजूर झालेला आहे। आतापर्यंत सातपूर मधील सगळ्यात जास्त कामं ही प्रभाग क्रमांक 10 मध्ये झालेली आहेत। कुठेही कोणतीही कॉलनी अशी नसेल की जिथे विकास कामं झालेली नाही आणि त्यामुळे मी नागरिकांना आवाहन करेन की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपण भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या आणि त्यांच्यावर विश्वास टाका। धन्यवाद। या कार्यक्रमाला भाजप नेते महेश हिरे, सातपूर मंडल अध्यक्ष नारायण जाधव, गौरव बोडके, राजेश दराडे, रामहरी संभेराव, माजी नगरसेविका माधुरी बोलकर, जान्हवीताई तांबे, विश्वास आप्पा नागरे, संजय राऊत, मनोज तांबे यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। DPA न्यूज रिपोर्ट, नाशिक। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।